त्यांची तुम्ही ही परिस्थिती केली आहे. काल मी सगळं संपूर्णपणे बघितलं. तुम्ही टिअर गॅस फेकताय लोकांवर, तुम्ही लाठीचार्ज करताय. मी दिल्लीचा एक व्हिडिओ बघितला. दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते पोलिसांनी. मला माहीत नाही तुमच्याकडे आलाय की नाही. तो खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना. हे दहशतवादी आहे. त्या स्टुडंटच्या पाठीशीवर कुठेही काही होणार नाही त्यांना, ह्याची गॅरंटी आम्ही घेतो. हे जे तुम्ही जे पाठवत आहेत पोलीस की दररोज काहीतरी एक नोटीस येईल, घाबरायची गरज नाही आहे. 0 FIR आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परवाचं मी सुरुवात करायची झाली तर परवा जेव्हा मी दिल्लीला पोचलो तेव्हा मला सकाळी एक बातमी आली की सोनम वांगचुक सरांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. नंतर जेव्हा मी हॉटेलला पोचलो तेव्हा मला कळलं ज्या प्रकारे 5-6 लोक सिव्हिलमध्ये आले. मी काही व्हिडिओज बघितले. सिव्हिलमध्ये आले, त्यांनी सांगितलं आम्ही डॉक्टर्स आहोत. एक पांढरा कपडा घेऊन आलेले आणि गुंडाळून घेऊन गेलेत त्यांना, गुंडाळून. म्हणजे मला त्यावेळेला सोनम वांगचुक नाही तर मला आपली लोकशाही दिसली. एक माणूस 20 दिवस उपोषणाला बसलाय, एवढा मोठा माणूस, त्याच्याशी तुम्हाला चर्चा करावीशी वाटत नाही. 20 दिवस उपोषण झालं, तुम्ही त्याला असं उचलताय. केंद्रातनं कोणाची इच्छा नाही झाली की जाऊन त्यांच्याशी एक चर्चा करावी. तो विषय तेव्हाच संपला असता, त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं असतं. पण कोणाचीच इच्छा नाही झाली की जाऊन भेटावा तरी. ते झाल्यानंतर मी अभिजितला तिकडे भेटलो. मी त्याला विचारलं की सकाळपासून काय झालं. मी त्यांच्याकडे माहिती घेतली आणि मी सोनम वांगचुक सरांची तब्येत विचारली, काय परिस्थिती काय तिकडे. आणि मी तेव्हा निघालो. कालचा जो दिवस होता, मी त्या दिवशी पण बोललो की आपल्या देशाच्या राजकारणातला सगळ्यात काळा दिवस आहे, डार्केस्ट डे आहे आपला. त्या दिवशी पण बोललो. मला माहिती आहे तुम्हाला पण कुठेतरी वाटतंय आपल्या डोक्यात की हे आपलं लोकशाही कुठेतरी आपली हलते आहे. ह्या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय आणि असा माज काय हे मला कळत नाही आहे. कारण शेवटी 29ला आमच्या हातात असणार आहे तुम्हाला बसवायची तिकडे ताकद की नसणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांची तुम्ही ही परिस्थिती केली आहे. काल मी सगळं संपूर्णपणे बघितलं. तुम्ही टिअर गॅस फेकताय लोकांवर, तुम्ही लाठीचार्ज करताय. मी दिल्लीचा एक व्हिडिओ बघितला. दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते पोलिसांनी. मला माहीत नाही तुमच्याकडे आलाय की नाही. तो खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना. हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत. नीटच्या पेपर लीकमुळे 20 मुलामुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. त्याला तुम्ही खिळे घुसवून लोकांना मारताय. ही कुठची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मुलींवर पोलीस हात उचलतायत, काठ्या उचलतायत. तुम्ही भाजपचे पोलीस आहात की तुम्ही राज्याचे पोलीस आहात. तुम्ही निवडणुकीला ज्या वेळेला तुम्हाला लाडकी बहीण सुचते, ती गेली लाडकी बहीण फक्त तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून. ही कुठची परिस्थिती आणली आपण. हे काय, मला बघून भीती वाटली, राग वाटला. मला काय मला बोलायचं कळत नाही.